आज आपण दुधाची खीर बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे केशर। थोड्याशा गरम दुधामध्ये आपल्याला केशर मिक्स करून घ्यायचं आहे, वेलची पावडर, काजू बदामचे काप, खोबऱ्याचा कीस आणि थोडेसे तांदूळ भिजवून त्याची पेस्ट बनवायची आहे। आपल्याला प्रथम दूध गरम करून घ्यायचं आहे। दूध गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी साखर घालायची आहे आणि त्यानंतर दूध छान असं उकळून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला तांदूळ 1 तास भिजवून त्याची पेस्ट करून ती पेस्ट आपल्याला दुधामध्ये टाकायची आहे। आपण कच्चा रवाही टाकू शकतो। आता मी ही पेस्ट दुधामध्ये टाकणार आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर वेलची पावडर, त्यानंतर काजू बदामचे काप, त्यानंतर केशर आणि खोबर कीस। हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तांदळाचं पीठ टाकल्यानंतर दुधाला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, त्यामुळे गाठी बनणार नाहीत। ही झाली आपली दुधाची खीर तयार।